सर्वप्रथम गणेश उत्सवाचा सर्व नागरिकांना व आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आज गणरायाला आम्ही एकच मागणं मागितलेलं आहे की हा जो महाराष्ट्राचा आणि पिंपरी चिंचवडचा राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्याच्यामधून आपल्या सर्वसामान्य जनतेला काय फायदा होत नाही, तर तो फायदा होण्यासाठी आमचे मनसेचे शिलेदार येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडून देण्याची आम्हाला आशीर्वाद द्यावा, जेणेकरून आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडामध्ये एक नंबर होती। आज त्या महानगरपालिकेतले सगळे उद्योगधंदे आज स्थलांतरित होत आहेत। आज कामगार नगरी म्हणून आपल्या पिंपरी चिंचवडकडे पाहिलं जात आहे, पण आज कामगारच इथला देशोधडीला लागायचे काम होत आहे। आणि हे सगळं लागण्याचं म्हणजे इथले उद्योगधंदे बाहेर जाण्याचे कारण इथले राजकारण याला जबाबदार आहे। पिंपरी चिंचवड पुरतं बोलूया आपण, जेणेकरून हा जो चिखल झालाय, उद्या हा पक्षात तो पक्षात आणि हे स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी आज पक्ष बदल चाललेला आहे। त्याला जनतेचं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर नागरिकांचं काही देणं घेणं नाहीये। आज पिंपरी चिंचवडमध्ये अनेक भ्रष्टाचार चालू आहेत, अनेक म्हणजे असे प्रकल्प चालू आहेत की त्याच्यामध्ये नागरिकांचा फायदा न होता हे नेत्यांचे तुंबड्या भरण्याचं काम चालू आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली 18 वर्षे रोडवरती उतरून कामं करतात। माननीय राजसाहेबांनी आम्हाला सर्वसामान्य घरातून एक पक्षाचं काम करण्यासाठी म्हणून म्हणजे पक्षामध्ये आम्ही आणलेलं आहे। तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जनतेसाठी 18 वर्ष रोडवरती काम करत आहे। फक्त येणाऱ्या आता हा निवडणुकीचं वर्ष असल्या कारणाने विधानसभा म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा ह्याच्यामध्ये आमचे मनसेचे मनसैनिक जेवढेच जातील निवडून तेवढा आम्हाला गणरायाने आशीर्वाद द्यावा, जेणेकरून रोडवरची लढाई आम्ही सभागृहात लढून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडू। हेच गणरायाला आम्ही नमन करून प्रार्थना करतो, मागणी मागतो आहे। धन्यवाद।